लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारने लावले हे 5 नियम। आता लाडक्या बहिणीची होणार चौकशी। ज्या ज्या बहिणीच्या घरामध्ये या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार। लाडक्या बहिणीच्या घरात जाऊन चौकशी होणार। ज्या बहिणीच्या घरात या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिले। आता अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या तर त्यांना हे माहीत पडलं तुमच्या घरात या 5 पैकी एक जर वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे। काय म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? आता मुख्यमंत्र्यांनी कोणता नियम आला याची देखील सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। चुकीच्या गोष्टी थोड्या थोड्या घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात, ती आमची मानसिकता आहे हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हणले आहेत। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, किती लाडक्या बहिणीचा हप्ता द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, यात सगळेच नियम आता धरले जाणार आहेत। आता लाडक्या बहिणीच्या घरात या 5 वस्तूचं चेकिंग आता सुरू झालेलं आहे। अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी देखील दिलेली आहे। अंगणवाडी सेविकांना सर्वांना महाराष्ट्र सरकारने आदेश देखील दिले आहेत आणि त्यांना अधिकार देखील देण्यात आलेले आहेत। आता कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी कोणती माहिती वर पोहोचवणार आहेत, त्यामुळे तुमचं ऑनलाईन नाव कमी होणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महिलांना लवकरात लवकर अर्ज भरले। ज्यावेळेस अर्ज भरताना महिलांनी घाई गडबडीत अर्ज भरले आणि अर्ज भरताना देखील काही चुक्या देखील झाल्या आहेत। त्यामुळे आता चुक्या कोणत्या तो झाल्या आहेत आणि कोणकोणत्या कारणामुळे, या 5 कारणामुळे तुमचा अर्ज बाद होणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्वे देखील सुरू झालेला आहे। आता या सर्वेच्या माध्यमातून या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची आता चौकशी देखील होणार आहे आणि तातडीने तुमचं ऑनलाईन नाव लाडकी बहिणी योजनेतून रद्द देखील केलं जाणार आहे। कोणत्या त्या 5 वस्तू आहेत, या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर या योजनेतून बाहेर देखील काढलं जाणार आहे। पटापट आपण पाहून घ्या या 5 वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीने चौकशी होणार आणि चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। सर्वात पहिली चौकशी होणार, पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरात असणार ती म्हणजे 4 चाकी वाहन। आता 4 चाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे, पण पुढच्या 4 वस्तू खूप धक्कादायक आहेत। अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिले, ते म्हणजे सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये येऊन 4 चाकी वाहन आहे की नाही ते आता चेक करणार आहेत। ते समजलं तर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आणि तात्काळ फॉर्म रद्द होणार। बहिणीकडे ज्या अंगणवाडी सेवकाकडे लॅपटॉप असतो त्या लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीने तुमचा डाटा प्रत्येक जिल्ह्याचा कोणत्या ना कोणत्या महिलेच्या घरी 4 व्हीलर असते आणि याचा डाटा त्यांच्याकडे असतो आणि त्यांना माहिती देखील असते। आणि आता तुमचा आधार कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज देखील रद्द केला जाणार आहे। तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल ते ठीक आहे, जर तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे की नाही हे ते त्यांना कसं कळणार आहे, तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी जाऊन येऊन चौकशी करणार आहेत आणि चौकशी तुमची ऑफलाईन पद्धतीने देखील करण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकेकडे हे काम दिलं आहे। सर्वात प्रथम हे जे पहिली चौकशी होणार आहे ते म्हणजे 4 चाकी वाहन आणि 4 चाकी वाहन चेक केलं जाणार आहे। प्रत्येक महिलेच्या घरी 4 चाकी आहे की नाही हे RTO विभागाने त्यांना सांगितलेलं देखील आहे। आता तुमची दुसरी चौकशी होणार, लक्षपूर्वक बघा। आता या चौकशीतून कशी सुटका देखील कशी करायची ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे आणि प्रॉपर्टी किती आहे आणि तुमच्या नावावर संपत्ती किती आहे, तुमच्या घरात शेती किती आहे, तुमचा प्लॉट आहे का नाही, ऑनलाईन पद्धतीने सर्व चेक केलं जाणार। तात्काळ सापडलं तर ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज देखील रद्द केला जाणार। ज्यावेळेस लाडकी बहिणी योजना सुरू झाली होती त्या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या योजनेसाठी गरिबासाठी आता तुमच्या महिला म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे, ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांच्या नावावर शेती नको आहे, सोबत कुठलीही मोठी प्रॉपर्टी नको आहे, मोठं घर देखील नको आहे, परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर असलं तरी चालेल, पण जर असेल तर ऑनलाईन पद्धतीने सगळं काही दिसून येते। तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड, कदाचित तुमचं दुसऱ्या घराचं लाईट बिलाच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याचा सर्वे देखील आता होणार आहे। आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने सर्च केलं जाणार आहे, लगेच कळून जाणार आहे। घराचा सातबारा देखील ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने सातबारा देखील मागवले जाणार आहेत। या पद्धतीने दुसरी चौकशी होणार आहे ते म्हणजे चौकशीतून बाहेर कसं पडायचं। तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कोणीही टॅक्स भरत आहे का, गव्हर्नमेंटला टॅक्स भरत आहे का, GST भरत आहे का, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। जेवढ्या महिलांनी घेतला आहे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे त्या लाभ आता बंद होणार आहे। जर एका कुटुंबात कोणी जर गव्हर्नमेंटला टॅक्स भरत असेल, तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा आर्मीमध्ये असेल, गव्हर्नमेंटला जॉबला असेल, कोणतेही तुमचा पती गव्हर्नमेंटला जॉबला असेल आणि तुम्ही टॅक्स भरत असेल आणि दुसरं पाहिलं तर तुमच्या घरामध्ये उद्योगधंदा असेल आणि उद्योगधंदा असत असताना तुम्हाला गव्हर्नमेंटला तुम्ही टॅक्स देखील भरत असाल तर त्यासाठी लाडक्या बहिणी योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार नाही
आणि ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव देखील कमी होणार आहे. आता घरातला व्यक्ती कोणताही टॅक्स भरत आहे, महिला ज्या घरामध्ये 2-2, 3-3 व्यक्ती ज्या व्यक्ती गव्हर्नमेंटला नोकरीला असतात, जर कोणी टॅक्स भरत असेल ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आहे. याद्वारे जे तुमचं नाव रद्द केलं जाणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून नोटीस देखील आलेलं आहे. आता लॅपटॉपद्वारे तुमची चौकशी देखील केली जाणार आहे आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही. आता जर उत्पन्न तुमचं 2.5 लाखाच्या आत असेल तरी देखील या योजनेतून काढलं जाणार आहे. लाडकी बहिणी योजनेसाठी 2.5 लाखाचा निकष लावला होता. आता 2.5 लाखाच्या जर उत्पन्न असेल तर लाडकी बहिणीला तात्काळ आता रद्द करण्यात येणार आहे. आता फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आले की चेकिंग सुरू झाल्यानंतर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, तर या योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने तुमचा डाटा जो आहे तो आता चेक केला जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे ती सर्व वरील साहेबाकडे जाणार आहे आणि चौकशी अशा पद्धतीने होणार आहे की 5वा निकष जो आहे 5व्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे. पण त्याआधी 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे 2.5 लाख रुपये तुमचं उत्पन्न असल्यास चौकशी कोणाची होणार, ज्याचं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडं घाबरायचं गरज नाही. कारण की पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न 15,000 रुपयेच्या आत आहे आणि केसरी पाहिलं तर ज्याचं उत्पन्न आहे ते 1 लाखाच्या वरती आहेत. या दोन्हीसाठी ज्यांचं उत्पन्न रेशन कार्ड आहे म्हणजे पांढरं रेशन कार्ड आहे त्याचं उत्पन्न नक्कीच 1 लाखापेक्षा जास्त आहे असं देखील सरकारला माहीत आहे. त्यामुळे त्यांचे लोकांचे 2.5 लाखाच्या वर आता उत्पन्नाची चौकशी होणार आहे. ज्या व्यतिरिक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड ज्या धारकांना एवढं काही प्रॉब्लेम होणार नाही. पण 5वी जी चौकशी आहे, लक्षपूर्वक आहे का, 5वी जी चौकशी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे. आता या 5 चौकशी झाल्यानंतर तुम्ही या योजनेतून सुटका कशी मिळवायची हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. तरी कसा लाभ मिळवायचा या देखील पुढे देतो. आता 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत याची देखील तपासणी होणार आहे. किती महिला या लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतात, तर ज्या महिलेचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असणार आहे त्याची देखील आता चौकशी होणार आहे. त्यापैकी किती महिला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहिणी योजना जी आहे तर ती एका घरात 2 व्यक्तींनाच लाभ घेता येतो, असे देखील 2 महिलांनाच लाभ घेत असतो असे देखील सांगितलं आहे. मग आता बऱ्याचशा माता भगिनी अशा सापडल्यात की एका घरामध्ये 3-4 महिला या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतात. अशा प्रकारच्या ज्या बहिणी आहेत त्यांना आता बाहेर देखील काढण्यात येणार आहे. आता कोणत्या बहिणीबरोबर आता बाहेर काढण्यात येणार आहे, सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे अशा प्रकारची चौकशी झाली तर तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल, तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर देखील 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आम्ही आता काय करायला पाहिजे, हा प्रश्न तुमच्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमच्यासमोरचा. तर तुम्हाला सगळ्यात प्रथम तुम्हाला काय सांगायचं झालं तर पहिली गोष्ट अशी आहे की शक्यतो जी 4 चाकी वाहन आहे तर ते महिलेच्या नावावर असलं तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम येणार आहे. पुणे जिल्ह्यात पहा काय प्रॉब्लेम आला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील जिल्हाधिकाऱ्यांनी याद्या गेलेल्या आहेत. या याद्यानुसार असं लक्षात आलं की जवळपास 21 लाख महिलांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 20 लाख जवळपास 90,000 महिलांचा अर्ज मंजूर झाला होता. आत्तापर्यंत त्या लाभार्थी देखील महिला आहेत तर त्या पुण्यामध्ये 751 महिला अशा सापडल्या आहेत की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे. आणि आता लक्षपूर्वक आहे का, पुणे जिल्ह्यातून तुम्ही ऐकत असाल तर कमेंट करा. आता महिलाचं काय होणार आहे तर त्या महिलाकडे अंगणवाडी सेविका जाणार आहेत ज्यांच्याकडे एक लॅपटॉप असणार आहे आणि त्या लॅपटॉपमध्ये महिलांची नावं असणार आहेत, 4 चाकी वाहनाचा नंबर देखील असणार आहे. त्याचबरोबर आयकर विभागाकडून त्यांचा उत्पन्नाचं दाखला देखील मागणं जाणार आहे आणि त्यांचं उत्पन्न किती वाढवलं आहे त्याची त्या ठिकाणी खबरदारी आणि त्याची माहिती देखील आता तुम्ही त्या लाडक्या बहिणी योजनेच्या अंगणवाडी सेविका महिला देखील संपूर्ण चौकशी देखील केली जाणार आहे. आता तुमचं वाहन किती जुनं आहे. बऱ्याचशा माता भगिनीकडे असंही वाहन आहे की जे व्यावसायिक तत्वावर वापरलं जातं आणि बऱ्याचशा माता भगिनीच्या घरी असंही वाहन आहे जे व्यवसायासाठी वापरलं जात नाही, फक्त पोट भरण्यासाठी वापरलं जातं, उदरनिर्वाहासाठी वापरलं जातं. लक्षात घे, असं जे वाहन आहे जे व्यवसायासाठी वापरलं जातं पिवळ्या नंबर प्लेटचं म्हणजेच कमर्शियल वाहन असणं अतिशय गरजेचं आहे. आता तुमच्या वाहनाची जर नंबर प्लेट व्हाईट असेल, पांढऱ्या कलरची असेल, ती फॅमिली कार आहे, ती कुठल्याही त्या ठिकाणी याला ओला उबेरला किंवा इतर यांच्यासाठी वापरली जात नाही. याचा अर्थ असा होतो की मग कदाचित तुमचं जे उत्पन्न आहे 4 चाकी वाहन रद्द होऊ शकतं. पण महिलांच्या नावावर जर असेल तर त्या कदाचित तुम्हाला याचा सुटका देखील मिळू शकतो. दुसरं म्हणजे जी अडचण येते किंवा प्रॉपर्टी असणार आहे. आता बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की ज्याच्या नावावर स्वतःची प्रॉपर्टी नाही पण त्याच्या पतीच्या नावे, मुलांच्या नावे, भावांच्या नावे, तर थोडासा त्यांना प्रॉब्लेम कमी येणार आहे. फक्त महिलांच्या नावावर स्वतःच्या नावावरती काही ना काही ठिकाणी पती काय करतात, बायकोच्या नावी गडगंजाची संपत्ती त्या ठिकाणी देऊन टाकतात. अशा प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रॉपर्टी जर असेल तर त्यांच्या नावावरती महिलाच्या नावावर असेल तर महिलेच्या लाडक्या बहिणी योजनेचा इथून पुढे हप्ता देखील यायला अडचण येऊ शकतं. त्याबरोबर 4 चाकी वाहने तर एकाच वाहन चालकाला आता सूट देखील देण्यात आहे, ती म्हणजे ट्रॅक्टर. आता तुम्ही जर महिला असाल आणि तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर किती मोठा असू द्या, किती लाखाचा असू द्या,
त्याच्यामागे कितीही वाहन उपकरणे असू द्या त्या महिलांना ट्रॅक्टरच्या बाबतीत सूट देण्यात आली आहे. पण या व्यतिरिक्त कोणतेही चारचाकी वाहन जे व्यवसायासाठी इथून पुढे वापरलं जाणार नाही, कमर्शियल असेल, तुम्हाला इथून पुढे सुटका मिळणार नाही. व्हाईट नंबर प्लेट असणारी कोणती गाडी असू द्या तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आता आयकर विभाग आहे, RTO विभाग आहे, RTO विभागाकडून जी माहिती आहे ती अंगणवाडी सेवकांना देण्यात आली आहे आणि त्यांच्या लॅपटॉपवरती असणार आहे. घरोघरी येऊन चेक करणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे उत्पन्नाच्या बाबतीत देखील आता चौकशी होणार आहे. त्यामुळे जर पांढरं रेशन कार्ड धारक महिलांनी जर यामध्ये अर्ज घेतला असेल तर त्यांनीसुद्धा थोडीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आयकर विभागाकडून ज्यांचा डेटा जो आहे मागवण्यात आला आहे त्याचं आता नक्कीच आता या पद्धतीने चौकशी होणार आहे. ज्या पद्धतीने ज्या महिला पात्र आहेत त्यांना 100% आता लाभ मिळणार, पण ज्या महिला अपात्र आहेत तर त्यांची चौकशी देखील होणार आहे. चौकशी अंतिम निर्णय होणार आहे. महाराष्ट्र सरकार एक ॲप देखील लॉन्च करणार आहे ज्याच्या माध्यमातून आता अपात्र महिला आहेत ते त्याची दुसऱ्या महिलाकडून त्यांची तक्रार देखील करता येणार आहे. आणि त्या माध्यमातून ज्या महिला बाहेर पडणार आहेत त्यामुळे माता भगिनीमध्ये आता थोडंसं एक आनंदाची देखील लहर आली आहे. कारण की ज्या आता पात्र महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे आणि महिला देखील अनेक महिला बाद देखील होणार आहेत. आणि ज्या महिला खूप पात्र आहेत त्या महिला देखील कमेंट येत आहेत की माता बहिणीला खूप गरज आहे, तर अशा बहिणींना पैसे मिळणार, पण अपात्र बहिणी बाहेर जाणार. पण पात्र बहिणीसाठी 100% त्याच्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, त्यांना धक्का देखील लागणार नाही, अशी वेळोवेळी माहिती मंत्र्यांनी देखील दिलेली आहे. आज दुसरं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडलेस जे आपलं संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.